यंदा देशात पाऊस किती पडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। त्यावर भारतीय हवामान विभाग आज दुपारी 4 वाजता मान्सूनचा पहिला अधिकृत अंदाज जाहीर करणार आहे। दिल्लीत होणाऱ्या पत्रकार परिषदेत यंदाच्या पावसाचं चित्र स्पष्ट होईल। काही खासगी संस्थांनी पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तवली आहे। आता सरकारी अंदाज काय असणार याकडे देशातील शेतकऱ्यांचे डोळे लागले। आपले प्रतिनिधी विशाल चौणे आपल्या सोबत जोडले गेलेत। विशाल, आता यंदा देशात किती पाऊस पडणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। काय अपडेट्स आहेत या संदर्भातले? बातमी आहे, कारण काही दिवसांपूर्वीच काही खासगी ज्या हवामान वेधशाळा आहेत, खासगी वेधशाळा, त्यांच्याकडून कमी पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आला होता। दरम्यान आज भारतीय हवामान विभाग जे आहे ते पत्रकार परिषद घेऊन नेमका या वर्षामध्ये किती पाऊस पडणार आहे याविषयी माहिती देणार आहेत आणि पाऊस कधी आगमन होईल पावसाचं या दृष्टीने देखील माहिती देणार आहेत। जेव्हा पावसाची चाहूल लागते त्यावेळेस शेतकरी जे आहेत ते पेरणीचे कामांना पेरणीच्या कामांची लगबग जी आहे, शेतीच्या कामांची लगबग जी आहे ती वाढत असते। त्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाचं एक माहिती जी आहे ती शेतकऱ्यांना आज मिळण्याची माहिती आहे। नक्कीच धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या सविस्तर आढाव्याबद्दल। तर आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय। आज दुपारी पत्रकार परिषदेत यंदाचा पावसाचा अंदाज समोर येणार आहे।